शतकिरणानी करूनी वंदन नमितो तुझला कलेश्वरा शतकिरणानी करूनी वंदन नमितो तुझला कलेश्वरा सुरसुमनांच्या गंधाने दरबंदे हा देवारा दरबंदे हा देवारा शतकिरणानी करूनी वंदन नमितो तुझला कलेश्वरा. मित्रांनो, भारतीय चित्रपट उद्योग, ज्याला आज बॉलिवूड म्हणून संबोधले जाते, हा जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. मुंबईत स्थित असलेले बॉलिवूड दरवर्षी विविध भाषा आणि प्रादेशिक उद्योगांचा समावेश असलेल्या मोठ्या संख्येने चित्रपटांची निर्मिती करते. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील समृद्ध इतिहासासह भारतीय चित्रपटसृष्टी मनोरंजन आणि कलात्मक अभिव्यक्तीच्या अद्वितीय मिश्रणाने जगभरातील प्रेक्षकांना मोहित करत आले आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की या सिनेसृष्टीची किंवा काय म्हणतात ते आजचं बॉलिवूड याची सुरुवात नेमकी झाली तरी कशी? या भव्य दिव्य अशा उद्योगामागे सगळ्यात मोलाचा वाटा होता तो आपल्यातल्याच एका मराठी माणसाचा, अर्थातच धोंडीराज गोविंद फाळके. त्यावेळी असे म्हटले जायचे की कलेत मग्न असणे हे एक प्रकारचे वेडच, पोरगा माझा गेला कामातून. अहो, आजही आपले विचार काही इतके बदललेले नाही आहेत. पण ह्या वेडामागे ही किती मोठी दुनिया आहे याची खूप कमी लोकांना जाणीव होते. त्यातलेच एक म्हणजे आपले दादासाहेब फाळके. आपल्याला असलेले वेड हे केवळ वेड नसून समाजात बदल आणण्याचा एक खूप मोठं साधन आहे. हे लोकांना पटवून देणे हे वाटतंय तितकं सोपं नाही हो. आणि असेच अनेक बदल आपल्या भारतीय संस्कृतीत आणणारे आणि भारताचं नाव 7 समुद्र पार मिळणारे बॉलिवूडचे शिल्पकार दादासाहेब फाळके यांना मी आर्यन कांबळी नवीन ताळ क्रमांक 1 आणि प्रभात मित्र मंडळच्या वतीने शत अभिवादन व्यक्त करतो. रंगदेवता आणि नाटरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नवीन ताळ क्रमांक 1 पुन्हा एकदा तुमच्या साथीने सादर करत आहे मस्ती डान्स ग्रुप दिग्दर्शित आर्यन कांबळी लिखित 1 अंकी नाटक दादासाहेब फाळके भारतीय सिनेसृष्टीचे प्रणेते. मी आशा करतो की आपला संपूर्ण प्रतिसाद आम्हाला असेल व यावर्षीची आमची ही पूजा आमच्या या मस्ती डान्स ग्रुपच्या साथीने अगदी दणक्यात साजरे होईल असेही आश्वासन देतो. बोला गणपती बाप्पा मोरया. कुठे राहिले हे? यांचं ना काहीच सांगता येत नाही. अरे पोरांनो, चला लवकर, आपल्याला आधीच खूप उशीर झालाय. तिथे घरी तुमची आई थांबली असेल वाट पाहत आपली. चला आता बाबा. राम राम मंडळी. राम 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 राम. बाकी राहिलं बाजूला, एकदा ह्यांच्यामुळे नक्कीच तिचा ओरडा खाणार आहे मी. अरे ए पोरांनो, चला बाबा आता. अरे ए दोंडी, कुठे राहिलास तू? हा पोरगा ना काही सुधरतच नाही बघा. अरे ए दोंडी. आलो आलो.
आता इकडं राहू नको. धोंडीराज गोविंद फाळके भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके म्हणून प्रसिद्ध यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र येथे झाला. धोंडीराज यांचा जन्म एक मराठी कुटुंबात गोविंद सीताराम फाळके आणि द्वारकाबाई फाळके यांच्या पोटी झाला. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वातावरणाने वाढलेल्या त्र्यंबक या नयनरम्य शहरात वाढलेल्या 7 भावंडांमध्ये ते सर्वात मोठे होते. त्यांचे वडील गोविंद हे संस्कृत विद्वान आणि पुजारी होते. त्यांनी कुटुंबाला पारंपरिक मूल्य आणि सांस्कृतिक संस्कार दिले. धोंडी, इथे ये बाळा. ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. तत्सवितुर्वरेण्यं. तत्सवितुर्वरेण्यं. भर्गो देवस्य धीमहि. भर्गो देवस्य धीमहि. देवो यो न प्रचोदयात्. देवो यो न प्रचोदयात्. फाळके यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक पातळीवर घेतले. त्यांच्या वडिलांच्या शिकवणीतून आणि समाजातील इतर विद्वान व्यक्तींकडून त्यांनी ज्ञान आत्मसात केले. साहित्य आणि अभिजात भारतीय ग्रंथांबद्दलचा त्यांच्या सुरुवातीच्या संपर्कामुळे त्याच्या भविष्यातील सर्जनशील प्रयत्नांची पायाभरणी झाली. फाळके यांचे संगोपन अध्यात्म, कला आणि साहित्यात भरलेले होते. लहानपणापासूनच हिंदू पौराणिक कथा आणि शास्त्रीय कथा यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता. घरातील सांस्कृतिक वातावरणाने त्याच्या कलात्मक संवेदनांना आकार देण्यात, कथा आणि कथाकथनाचे आकर्षण वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वयाच्या 16व्या वर्षी पुढील शिक्षण घेण्यासाठी फाळके मुंबईत गेले. येतो आई, येतो बाबा. स्वतःची काळजी घ्या आता. तब्येतीकडे जास्त दुर्लक्ष करू नका. चला, येतो मी. पोचल्यावर एका पत्र पाठवायला विसरू नकोस रे बाळा. लहानपणापासूनच कलेत आपली आवड असल्याकारणाने धोंडीराज फाळके यांनी नवोदित कलाकारांचे पालनपोषण करणारी एक प्रसिद्ध संस्था जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. धोंडीने चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकला यासह विविध कला प्रकारांमध्ये प्रवेश घेतला. आर्ट स्कूलमधला त्यांचा वेळ रचनात्मक ठरला, कारण यामुळे त्याला त्याची कलात्मक प्रतिभा शोधून काढता आली आणि तपशिलाकडे त्याचे लक्ष वेधले गेले. या कालावधीत त्याने बऱ्याच नाटकांमध्ये उत्कृष्टरित्या भाग घेतला. त्याचे या अशा लहान वयात कलात्मतेच्या विविध प्रकारांना दाखवलेले हे प्रदर्शन नंतर त्याच्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासात सुद्धा इतकी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल हे कोणाला ठाऊक होतं. टू पे ऑर नॉट टू पे इज द क्वेश्चन. जगायचं का मरायचं हा एकच प्रश्न. भटजी काका, ओ भटजी काका,
सगळी तयारी झाली आहे ना? हो झाली आहे. आता वरवधूला बोलवू शकतो? हो बोलवा. अहो काकी, चला आता, कुठे राहिला तुम्ही? आपल्याला आधीच खूप उशीर झालाय. अहो त्याला कुठे आणताय? चला आता, वरात आली आहे तिकडे. चला. एक मिनिट. हा धोंडी कुठे राहिला? अरे लग्नच त्याचं आहे ना. एकोणीसशे 2 साली फाळके यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीच्या मालकाची भाची गिरिजा करांदीकर यांच्याशी पुनर्विवाह केला. लग्नानंतर गिरिजाचे नाव सरस्वती ठेवण्यात आले. दोघंही एकमेकांना सांभाळून घेणारी असल्याकारणाने त्यांच्या कौटुंबिक जीवन हे कितीही अडथळ्यांनी भरलेलं जरी असलं तरी त्यांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही. सर्व इष्टमित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का? शुभमंगल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेवुरं लेणाद्रिं गिरिजात्मजं सुवर्दं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे राजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं. सौभाग्याची
एकोणीसशे मध्ये फाळके यांना आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया येथे छायाचित्रकार आणि ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी मिळाली. इथे काम केल्यामुळे त्यांना ऐतिहासिक वास्तू आणि कलाकृती कॅप्चर करण्याची परवानगी मिळाली आणि दृश्य माध्यमांद्वारे कथा व्यक्त करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. या अनुभवांनी त्याने व्हिज्युअल्सच्या माध्यमातून कथाकथनाची बीजे रोवली आणि सिनेमाच्या जगात त्याच्या पायाभरणीसाठी प्रवेश केला. परंतु नोकरीवर समाधानी न झाल्याने फाळके यांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या फोटोग्राफरच्या नोकरीला वैतागून 1906 मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि R.G. भंडारकर यांच्यासोबत भागीदार म्हणून फाळके एनग्रोव्हिंग अँड प्रिंटिंग वर्क्स या नावाने लोणावळा येथे एक प्रिंटिंग प्रेसची सुरुवात केली. वाढत्या व्यवसायासह प्रेस दादर बॉम्बे येथे हलविण्यात आले. सगळं काही अगदी बरोबर चाललेलं. पण 1908 मध्ये एका गुजराती व्यवसायक पुरुषोत्तम मावजी यांनी भंडारकर यांच्या जागी भागीदार म्हणून काम केले आणि प्रेसचे नाव लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स असे ठेवले गेले. व्यवसायात मन न लागत असल्या कारणाने आणि मावजीबाई यांच्यासोबतच्या खाजगी वादामुळे फाळके यांनी कोणतेही आर्थिक लाभ न घेता भागीदारी सोडण्याचा निर्णय घेतला. इथे चालू होतो तो त्यांच्या आयुष्याचा खरा संघर्ष. आजवर 4-5 नोकरी अशीच मधून सोडलेले, व्यवसायात मन न लागलेले आणि जेव्हा सगळं काही नीट चाललेलं तेव्हा भागीदारसोबतच्या वादामुळे आपणच या सगळ्यातून बाहेर निघून जाऊ, काहीतरी असं करू ज्याने आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरेल. या विचारात ते सगळं सोडून, आपलं चांगलं घर देखील सोडून दादरला एका चाळीत राहायला आले. थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरण यो भोग कशा पायी, हरवाली वाट्या दिशा अंधारल्या धाई. वाढुनी उधळ तो जीव माया बापा, मनवायुरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. दुसरे प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यासाठी अनेक ऑफर मिळाल्या, परंतु त्यांनी कोणतीही ऑफर स्वीकारली नाही. 1908च्या शेवटी फाळके यांनी प्रोफेसर केळफाच्या व्यावसायिक नावाचा वापर करून त्यांच्या आडनावाची अक्षरे उलट क्रमाने वापरून जादूचे सार्वजनिक प्रदर्शन आयोजित करण्यास सुरुवात केली. आब्राकाडाब्रा गिली गिली छू, आब्राकाडाब्रा गिली गिली छू. 14 एप्रिल 1911चा तो दिवस होता. अशाच एका जादूच्या प्रयोगात प्रोफेसर केळफा आणि त्यांचे सुपुत्र भालचंद्र आपल्या प्रयोगात मग्न असताना तिथे हजेरी लावली ती अशाच एका फायनान्सरने. तो बिचारा आला होता या आशेने की ह्यांचा प्रयोग उरकला की ह्यांच्याशी व्यवसायाबद्दल काही बोलेन, पण त्याला काय ठाऊक होतं पुढे काय घडणार आहे. बाबा रे, सगळं आवरायला घे. ही जागा मला नीट वाटत नाही. चल चल चल, तू सगळं आवरायला घे, मी तुला सगळं नंतर सांगतो. तू आधी आवरायला घे. चल 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 चल.
सायंटला त्या प्रयोगातनं पळून दोघं पोचली ती अमेरिकन इंडिया पॅलेस गिरगाव मुंबई येथे. बाबाराय ते बघ. बाबाराय म्हणू नका हो. पडद्यावरचं नाटक. आता हा कोणता नवीन प्रकार? अहो बाबा, पण ती चित्रे हलतील कशी हो? चल पाहू. ते बघ तिकिटाची लाईन. नको, मला भीती वाटते. चल, काही नाही होत. मी आहे ना. बघू तर हे नेमकं प्रकरण काय आहे. तर अशी ओळख झाली या पडद्यावरच्या नाटकाची आपल्यातल्याच एका मराठी माणूस अर्थातच दादासाहेब फाळके यांना. 14 एप्रिल 1911 रोजी फाळके त्यांचा मोठा मुलगा भालचंद्र यांच्यासोबत अमेरिका इंडिया पिक्चर पॅलेस गिरगाव बॉम्बे येथे अमेझिंग ॲनिमल्स हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पडद्यावर प्राणी पाहून आश्चर्यचकित झालेल्या भालचंद्राने त्या दिवशी त्याचा अनुभव आई सरस्वतीबाईंना सांगितला. कुटुंबातील कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून फाळके त्यांच्या कुटुंबाला घेऊन दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहायला गेले. ईस्टर असल्याने थिएटरमध्ये त्याऐवजी फ्रेंच दिग्दर्शक ऑलिस यांचा येशू द लाईफ ऑफ क्राइस्ट हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पडद्यावर येशूला पाहताना फाळके यांनी ख्रिश्चन देवतांच्या ऐवजी राम आणि कृष्ण यांची कल्पना केली आणि फिरत्या चित्रांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुढील 1 वर्षासाठी फाळके यांनी चित्रपटांशी संबंधित विविध साहित्य जसे की कॅटलॉग, पुस्तके आणि चित्रपट बनविण्याचे उपकरणे युरोपमधून गोळा करण्यास सुरुवात केली. त्याने एक छोटा फ्लेम कॅमेरा आणि रील्स विकत घेतल्या आणि रात्रीच्या वेळी एका लेन्सवर मेणबत्तीच्या प्रकाशावर लक्ष केंद्रित करून आणि भिंतीवर चित्र प्रक्षेपित करून चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली. तो रोज संध्याकाळी 4 ते 5 तास चित्रपट पाहायचा आणि झोपेपासून वंचित राहायचा. त्यामुळे त्याच्या डोळ्यांवर ताण आला आणि दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाला. विश्रांती घेण्याच्या सल्ल्याविरुद्ध तो काम करत राहिला आणि त्याची दृष्टी पूर्णपणे गेली. नेत्रचिकित्सक डॉक्टर प्रभाकर यांनी फाळके यांच्यावर 3-4 चष्म्यांसह उपचार केले, ज्यामुळे त्यांची दृष्टी पूर्ववत झाली. फाळके यांना चित्रपट निर्मितीचे तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी लंडनला जाण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या सहलीसाठी आर्थिक मदत मिळण्यात अडचणी आल्या. यशवंतराव नाडकर्णी आणि आबासाहेब चिटणीस यांच्या मदतीने त्यांनी त्यांच्या 12,000 किमतीच्या विमा पॉलिसी गहाण ठेवून 10,000ची रक्कम मिळवली आणि 1 फेब्रुवारी 1912 रोजी ते लंडनसाठी जहाजावर चढले. त्याने तिथे सिनेमे कसे बनतात आणि त्यामागचं नेमकं शास्त्र काय हे सगळं आत्मसात केले आणि 1 एप्रिल 1912 रोजी भारतात परतले. त्याच दिवशी त्यांनी फाळके फिल्म्स कंपनीची स्थापना केली. लंडनहून परतल्यानंतर फाळके चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रशस्त जागा शोधू लागले. लवकरच कुटुंब इस्माईल बिल्डिंग, चर्नी रोड येथून मथुरा भवन बंगला, दादर येथे स्थलांतरित झाले. त्यांनी बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये काचेची एक छोटी खोली बांधली आणि एक अंधारी खोली व चित्रपटाच्या प्रक्रियेसाठी व्यवस्था तयार केली. हळूहळू ते चित्रपटात काम करायला तयार असलेले अभिनेत्यांच्या शोधात पडले आणि अशी सुरुवात झाली कहाणी राजा हरिश्चंद्राची, या भारतातल्या सर्वात पहिल्या सिनेमाची.
20व्या शतका आरंभीचा